हॅलो फ्रेंड्स, तर आज होता एक मला वेगळ्या फ्लेवरच्या केकची ऑर्डर आणि हाफ केजीचाच केक होता. वेगळा फ्लेवर म्हणजे काय, तर आपल्याला बेस हा चॉकलेट फ्लेवरमध्येच ठेवायचा होता, पण त्यामध्ये आयसिंगसाठी चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट ॲड न करता स्ट्रॉबेरी क्रश ॲड करायचा होता. तर हा केकचा फ्लेवर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा. चोको स्ट्रॉबेरी हा पण केक एकदम छान लागतो टेस्टला. तर मी तर नेहमीप्रमाणे चॉकलेट बेस तयार करून घेतला अर्धा किलोचा आणि तो पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याचे 3 लेअर व्यवस्थितपणे कट करून घेतले आणि ते साईडला ठेवून दिले आणि नंतर व्हिपिंग क्रीम पण व्हिप करून घेतली आणि नेहमीप्रमाणेच लेअरिंग केली. तर केक बोर्डवरती थोडीशी क्रीम लावली आणि पहिला लेअर ठेवला आणि त्याला नंतर शुगर सिरपनी सोक केलं. शुगर सिरपमध्ये मी थोडीशी कॉफी पावडर टाकली होती, त्यामुळे चॉकलेट केकची टेस्ट एकदम एनहान्स होते. एकदा नक्की ट्राय करा. मग त्यानंतर वरती व्हिपिंग क्रीम लावून पूर्णपणे लेअरिंग करून घेतली आणि नंतर त्यावरती स्ट्रॉबेरी क्रश ॲड केला, तो पण स्प्रेड केला आणि नंतर दुसरा लेअर लावला आणि अशीच ही प्रोसेस पूर्ण रिपीट केली 3 वेळेस. आणि त्यानंतर मग मी थोडंसं केक क्रम कोट केला आणि अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि अर्धा तासानंतर केक थोडासा सेट झाला होता आणि मग सेट झाल्यानंतर मी फायनल फिनिशिंगसाठी घेतला आणि फायनल फिनिशिंग केली. आणि यावरती मी आज एक नवीन डिझाईन ट्राय केलेली आहे. तर मी पहिल्यांदा तर एक थोडंसं ब्ल्यू कलरमध्ये शेडिंग करून घेतली आणि त्यानंतर मी टूथपिकच्या साह्याने त्यावरती फुलाचे देठ असतात त्याप्रमाणे डिझाईन बनवून घेतली होती आणि त्यानंतर वेगवेगळे क्रीम वापरून फुलं वगैरे बनवून घेतलेली होती. तर मला तर ही डिझाईन खूप आवडली आणि कस्टमरलाही खूप आवडली. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि केक आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.